वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 70 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 71 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण आज करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 6व्या क्रमांकाच्या श्लोकाचं निरूपण करणार आहेत, ज्यामध्ये आपण बघतोय की स्वतःचाच उद्धार आणि स्वतःचाच नाश या दोनही गोष्टी जीवात्म्याच्या स्वतःच्या हातामध्ये आहेत। हित होत असेल तर त्या हितालाही जीव स्वतः कारणीभूत आहे, जीवाचा उद्धार होत असेल तर त्या उद्धारालाही जीवात्मा स्वतः कारणीभूत आहे। कारण जीवात्म्याचा उद्धार किंवा अहित करण्याचं सामर्थ्य इतर कुणामध्येही नाही। कारण जीव ज्याचा अंश आहे त्या अंशी इतकं या जगामध्ये दुसरा कुणीही श्रेष्ठ नाही। कारण जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे, म्हणून या जीवात्म्यामध्ये जेवढी शक्ती परमात्म्यात आहे तेवढीच शक्ती या जीवात्म्यामध्ये आहे। जेवढं सामर्थ्य परमात्म्यामध्ये आहे तेवढंच सामर्थ्य जीवात्म्यामध्ये आहे। म्हणून जीवात्म्याच्या इच्छेशिवाय त्याला बंधनातही कुणी टाकू शकत नाही आणि त्या जीवात्म्याच्या इच्छेशिवाय त्याचा उद्धारही कुणी करू शकत नाही। आणि म्हणून जर एखाद्या जीवात्म्याचं अहित होत असेल तर त्या अहितालाही तोच कारण असेल, त्याचा उद्धार होत असेल तर त्या उद्धारालाही तोच कारणीभूत असेल। पण आपलं अहित झालं तरी इतरांवर ते टाकणं किंवा आपलं हित झालं तरी ते इतरांवर टाकणं अशी अनेकदा स्वाभाविकपणे लोकांची इच्छा असते। थोडंसं खोलामध्ये जाऊन आपण या सगळ्या परिस्थितीचं चिंतन केलं तर काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात की ज्यानं आपलं अहित झालंय त्या अहिताला इतर गोष्टी कारणीभूत आहेत असं मानणं हा जीवात्म्याचा दोष आहे। जीवात्म्यानं स्वतःचं स्वातंत्र्य इथं स्वीकारलेलं नाही किंवा मान्य केलेलं नाही, पण प्रत्येक जीवात्म्याला स्वतंत्र जगण्याचा, स्वातंत्र्य होण्याचा स्वाभाविक अधिकार आहे। जीवात्म्याला कुणीही बंधनात टाकू शकत नाही। जोपर्यंत तो ते बंधन स्वीकारत नाही तोपर्यंत तो बंधनात असणं शक्य नाही। आपण अनेकदा बघतो, अनेकदा स्त्रिया बंधनात जीवन जगतात, मुलं अनेकदा बंधनात जीवन जगतात, काम करणारे मजूर असतील, नोकर असतील ते अनेकदा बंधनात जीवन जगतात। पण या सगळ्या बंधनांना, मग ते बंधन सामाजिक असेल, मग ते बंधन आर्थिक असेल, मग ते बंधन सांस्कृतिक असेल, मग ते बंधन धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, कोणत्याही प्रकारचं ते बंधन असो, धार्मिक स्वरूपाचं, नात्यांचं बंधन असो, ते कोणतंही बंधन जोपर्यंत जीवात्म्याची परवानगी, अनुमोदन, संमती, होकार नसतो तोपर्यंत जीवात्म्याला त्या बंधनामध्ये कुणीही टाकू शकत नाही। कुठंतरी आपणच ते बंधन स्वीकारलेलं असतं। कधी कधी इच्छा नसते तरीही ते स्वीकारलं जातं, नाईलाजानं स्वीकारलं जातं। आपली घुसमट होते तरीही आपण त्या बंधनातून बाहेर पडू इच्छित नाही, अशी परिस्थिती निर्माण होते। अशी बंधनं अनेक जण भोगत असतात, पण त्या बंधनातून बाहेर पडणं तितकंसं अवघड नसतं, पण ते खूप अवघड आहे, प्रचंड अवघड आहे। अशी एक मानसिकता जीवानं पक्की करून ठेवलेली असते। पण या जगामध्ये जीवात्म्याला कोणत्याही क्षणी कोणत्याही बंधनातून सहज मोकळं होता येतं, सुटता येतं। फक्त त्या सुटण्याची हिंमत आपण केली पाहिजे, सुटण्याचं सामर्थ्य आपण दाखवलं पाहिजे, पण आपण ते करत नाही। कारण कुठंतरी त्या बंधनाला आपणच स्वीकारलेलं असतं। ते बंधन नावडतं असलं तरी त्या बंधनाला आपण कोणत्या तरी इतर कारणांमुळे का होईना स्वीकारलेलं असतं, आणि ती इतर कारणं सुद्धा
आपल्या मनशक्तीपेक्षा बलवान नसतात. म्हणून बंधन हे केवळ मानण्यावर असतं, मानसिक असतं. मानसिकता एकदा झाली बंधन स्वीकारण्याची की मग आपोआप बाकीची बंधनं त्याला येऊन चिकटायला लागतात. ज्याला मुक्त व्हायची सवय लागली, ज्याला मुक्त जगायची राहायची सवय लागली, त्याला कुणीही बंधनात टाकू शकत नाही. आम्ही जीवात्मा स्वभावतः मुक्त आहे. आपण जन्माला आलो तेव्हा मुक्तपणे आलो. आपल्याला जन्माला येताना कोणत्याही प्रकारच्या बंधनानं जन्माला घातलेलं नाही. आपण स्वतंत्र मुक्त एकटे म्हणून जन्माला आलेलो आहोत. मरतानाही आपण स्वतंत्र असणार आहोत, देहत्याग करतानाही. इथेही आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून इतरांच्या परिस्थितीमुळं, इतरांच्या बंधनांमुळं किंवा इतरांच्या प्रेशरमुळं, दबावामुळं मला बंधन स्वीकारावं लागलं असं जे जीवात्मा मानतो ते पूर्णपणे खोटं आहे, असं इथं माऊली आणि भगवान कृष्ण परमात्मा स्पष्ट करतायत. भगवंत आपल्या श्लोकामध्ये हा अर्थ, हा आशय व्यक्त करताना काय म्हणतायत बघा. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्म नस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत. अर्थात ज्याने शरीरेंद्रिय आदी संघाताला आपल्या स्वाधीन ठेविले आहे तो आपणच आपला हित करता होय. याच्या उलट ज्याने शरीरेंद्रिय आदी संघाताला स्वाधीन ठेवलेले नाही तो आपणच आपला शत्रू होय. माऊलींनी स्वतःचा मित्र कोण, स्वतःचा शत्रू कोण याची साधी सरळ व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या अतिशय सूक्ष्म आहे. भगवान कृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली ही व्याख्या आहे. माऊलींनी त्या व्याख्याचं खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. आपण ते विश्लेषण बघणारच आहोत, निरूपण बघणारच आहोत. पण भगवंतानं सांगितलेलं हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल, स्वतःचं हित साध्य करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, आणि तुम्हाला स्वतःचं अहित करायचं असेल, स्वतःचं नुकसान करून घ्यायचं असेल तर तुम्ही कसं वागलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी इथं भगवंत स्पष्ट करताना दिसत आहेत. ज्यानं स्वतःच्या शरीराला नियंत्रणात ठेवलं त्यानं आपलं हित केलं असं समजावं. आणि जो या शरीराच्या नियंत्रणात गेला किंवा ज्याच्या नियंत्रणात त्याचं शरीर राहिलेलं नाही ती व्यक्ती मात्र अहिताला कारणीभूत ठरली असं मानावं, असं साधारणपणे भगवंताचं इथं म्हणणं आहे. आणि म्हणून ज्याला आपलं हित साध्य करून घ्यायचंय त्यानं शरीर नियंत्रणात ठेवलं पाहिजे. कारण शरीर तुम्ही नियंत्रणात नाही ठेवलं तर शरीर तुम्हाला नियंत्रणात ठेवायला लागतं. कारण दोघांपैकी एक जण मालक असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय जीवन चालणार नाही. जीवन व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोघांपैकी एकानं मालक होणं आणि एकानं चाकर होणं, या गोष्टी अनिवार्य आहेत. आणि मग मालक कोण होणार आणि नोकर कोण होणार याच्यावरती जीवात्म्याचं सगळं भविष्य, त्याची गती अवलंबून आहे. जर जीवात्मा स्वतः मालक झाला तर शरीर त्याचा गुलाम बनेल. मग गुलाम बनण्याच्या लायक कोण आहे आणि मालक बनण्याच्या लायक कोण आहे. मालक बनण्याची ज्याची पात्रता आहे तो जर गुलाम बनला आणि गुलाम बनण्याची ज्याची पात्रता आहे तो जर मालक बनला तर मग मात्र ते कुटुंब असो, राज्य असो, देश असो, त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याची पात्रता मालक बनण्याची आहे त्यानं मालक असावं, ज्याची पात्रता गुलाम बनण्याची आहे त्यानं गुलाम असावं. असं जर घडलं पात्रतेप्रमाणे तर मग मात्र ते कुटुंब असो, राज्य असो, देश असो, त्याचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी जीवात्म्याच्या उद्धाराचंही तसंच आहे. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे. तो चैतन्यवान आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो शाश्वत आहे, तो निराकार आहे, तो अद्वय आहे, तो व्यापक आहे. त्याच्या एवढं श्रेष्ठ या जगतामध्ये दुसरं कुणीही नाही. एवढी पात्रता त्या जीवात्म्याची आहे. कारण तो जीवात्मा ज्याचा अंश आहे तो परमात्मा आहे. आणि म्हणून जीवात्म्यानं मालक असलं पाहिजे. आणि शरीर नश्वर आहे, संपणार आहे, आकारवान आहे, मरणशील आहे, घाणीनं भरलेलं आहे.
आणि अशा शरीरानं सर्व सामर्थ्यवान अशा जीवात्म्याचा गुलाम बनून राहणं हे शरीराच्याही हिताचं आहे आणि हे आत्म्याच्याही हिताचं आहे. पण होतं उलट की गुलाम बनण्याची पात्रता असलेलं शरीर मालक बनतं आणि मालक बनण्याची पात्रता असलेला जीवात्मा हा शरीराचा गुलाम बनतो. आणि जीवात्मा शरीराचा गुलाम बनला की तो स्वतःचं नुकसान करून घेतो. वकिलीच्या क्षेत्रामध्ये सहीचा अधिकार देण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे मी माझ्या सहीचा अधिकार कुणाला तरी देऊ शकतो. ज्याला मी तो अधिकार दिलेला आहे तो माझ्या अनुपस्थितीमध्ये माझी सही नसताना स्वतःची सही करून ते अधिकार वापरू शकतो. मी जोपर्यंत अधिकार त्याला तसा देत नाही तोपर्यंत ते अधिकार तो तसे वापरू शकत नाही. मग तुम्ही जेव्हा असा एखाद्याला अधिकार देता, मुळात असा अधिकार एखाद्याला देणं चुकीचं आहे. जर देत असाल तर ती व्यक्ती खरंच त्या पात्रतेची आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि जी व्यक्ती या तुमच्या पात्रतेची नाही, तुम्ही विश्वास टाकावा अशी नाही, अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास टाकला आणि तुमच्या सहीचे अधिकार दिले तर मग मात्र त्या व्यक्तीनं केलेल्या नुकसानाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. तिथं मात्र तुम्हाला एक्सक्यूज नाही, तिथं तुम्हाला माफी नाही. न्यायालय सुद्धा तिथं तुम्हालाच शिक्षा करणार, कारण तुम्ही ती जबाबदारी सहीचा अधिकार दुसऱ्याला दिला, स्वतःचे अधिकार कर्तव्य दुसऱ्याला देऊन टाकले. तसं जीवात्मा स्वतंत्र आहे, पण या जीवात्म्यानं आपले अधिकार एकदा का या शरीराला दिले. आणि शरीर तर नालायक आहे, शरीर तर विषयात रमणार आहे, शरीराला तर विषय आवडतात. आणि आपल्याकडे सगळे हक्क अधिकार आले की शरीर ह्या जीवात्म्याला, या चैतन्याला आपल्या इच्छेप्रमाणे वागवायला लागते. आणि मग विषयांमध्ये गुंतलेलं हे शरीर, त्याचे परिणाम मात्र ज्यानं कॉपीराईट त्याला दिलेले आहेत त्याला भोगावे लागतात, म्हणजे जीवात्म्याला भोगावे लागतात. म्हणून ज्याला स्वतःचं हित साध्य करायचं आहे त्यानं इंद्रियाला स्वाधीन ठेवावं, आणि ज्याला आपलं अहित करायचं आहे त्यानं इंद्रियाच्या स्वाधीन व्हावं, अशी साधी व्याख्या माऊली भगवंत इथं करतायत. याचं माऊली निरूपण काय करतायत ते आता आपण बघूया. माऊली म्हणतायत, हा विचारूनी अहंकारू सांडीजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. अर्थात विचार करून हा अहंकार सोडला की हा नित्य सिद्ध ब्रह्मवस्तूच होतो, म्हणजे आपले कल्याण आपणच केले असे सहजच झाले. साधी गोष्ट आहे. शरीराला स्वतःचं कोणतंही अस्तित्व नाही, शरीर अस्तित्वहीन आहे, शरीर अस्तित्व रहित आहे. पण अस्तित्व रहित असलेल्या, अस्तित्वहीन असलेल्या शरीराला आपण अस्तित्ववान म्हणतो. इतकंच नाही तर त्याचं अस्तित्व हेच माझं अस्तित्व आहे असं आपण समजायला लागतो. आणि इथंच जीवात्म्याचा एका अर्थानं मृत्यू होतो आणि तो शरीर म्हणून जगायला लागतो. जे जीवन आहे ते मरणात बदलतं आणि जे मरण आहे ते जीवन वाटायला लागतं. या शरीराची पात्रता नाही हालायची सुद्धा, या शरीराची क्षणभरही हालायची पात्रता नाही. हे शरीर मातीत मिसळण्याच्या पलीकडे याची कोणतीच पात्रता नाही. एक तर अग्नीत मिसळायची पात्रता आहे, नाहीतर मातीत मिसळायची पात्रता आहे. याच्या पलीकडे कोणतीही पात्रता शरीरात नाही. शरीर स्वभावतः मर्त्य आहे, स्वभावतः नाशिवंत आहे, स्वभावतः घाणीनं भरलेलं आहे. पण हा जीवात्मा आपलं सगळं जीवत्व त्या शरीराला देऊन टाकतो आणि स्वतःचं अस्तित्व शून्य करून टाकतो. स्वतःचा अहम तो शरीराशी जोडतो. शरीर म्हणजेच मी ही भावना तो ठेवतो. आणि असं जो ठेवतो मग त्याचं शरीराशी सगळं जोडून जातं. मीच शरीर, मग जे शरीर करेल तेच त्याला भोगावं लागतं. आणि शरीर मायेचा अंश असल्यामुळं माया या शरीराला मी मानणाऱ्या जीवात्म्याला वेगवेगळ्या प्रकारची सुखदुःख, जन्म मृत्यू अशा प्रकारची द्वंद्व ती भोगायला लावते. आणि ज्याला हे कळलं तो सर्वप्रथम काय करतो तर अहंकार टाकून देतो, देह मी आहे हा भाव टाकून देतो
आणि ज्यानं देह मी आहे हा भाव टाकून दिला, माऊली सांगतायत हा विचारूनी अहंकारू सांडिजे. विचार करूनच अहंकार सांडता येतो, टाकता येतो. अहंकार टाकण्यासाठी वेगळी काही गोष्ट करावी लागत नाही. शरीरातून शरीरावरचं ममत्व काढण्यासाठी कोणती वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही. केवळ थोडीशी वैचारिकता, थोडी समज, थोडी प्रगल्भता आली, थोडी प्रबुद्धता आली की आपोआपच शरीरावरचा अहंकार नष्ट होतो. हा विचारूनी अहंकारू सांडिले. विचारपूर्वक हा अहंकार सोडून दिला की बघ असतीची वस्तू होईल. वस्तू म्हणजे ब्रह्म. जे काही आहे त्याचं नाव ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय या जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला वस्तू म्हणता येत नाही. कारण या जगामध्ये कोणतंच आहे अशा रूपात काहीच नाही. ब्रह्मरूपत्व, ब्रह्मतत्व सोडलं तर या जगामध्ये आहे म्हणण्यालायक काहीच नाही. कारण प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला बदलते. पृथ्वी प्रचंड वेगानं फिरते, ब्रह्मांड प्रचंड वेगानं फिरते, अंतराळामध्ये कित्येक प्रचंड गतीनं सगळं फिरतंय, सगळं बदलतंय. आपल्या शरीरामध्येही क्षणाक्षणाला कित्येक बदल होत आहेत. माणूस म्हातारा होतोय म्हणजे काही एकदम होत नाही, क्षणाक्षणाला म्हातारा होतो. प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरातलं बदलतंय, आजूबाजूचं बदलतंय, सगळं काही बदलतंय. म्हणून जे बदलत राहतं त्याला आपण आहे म्हणू शकत नाही. आहे हे स्थिरत्वाचं लक्षण आहे. आहे हे त्याच्याच बाबतीत म्हणता येतं जे स्थिर आहे, जे अपरिवर्तनशील आहे, ज्याच्यात बदल होत नाही त्यालाच आपल्याला आहे म्हणता येईल. आणि अशी एकमेव वस्तू म्हणजे ब्रह्म. आणि म्हणून ज्यानं शरीरावरचा अहंकार विचारपूर्वक सोडला, मग जे राहिलेलं आहे, जे आहे ते आहेच. शरीर आहे म्हटलं तरी नाही आणि ब्रह्म नाही म्हटलं तरी आहे. ब्रह्माला आपण आहे म्हणतो ते फक्त शरीराच्या किंवा इतर गोष्टींच्या सापेक्ष, नाहीतर ब्रह्म आहे असं म्हणणं ही शाब्दिक दोष आहे. वधतो व्याघात नावाचा एक दोष मराठीमध्ये व्याकरणात दाखवला जातो. तर तो वधतो व्याघात नावाचा दोष येतो ब्रह्माला आहे म्हटलं की. कारण जे एकमेव आहे त्याला आहे पण म्हणणं चुकीचं आहे. आणि म्हणून असतेची वस्तू होईल, जे आहे तीच वस्तू तो होऊन जातो. जे आहे ते ब्रह्मरूपत्व तो बनून जातो. तरी आपुली स्वस्ती सहजी आपण केली आणि असं जर आपण केलं, विचारपूर्वक अहंकार टाकला, मग जी असलेली वस्तू ब्रह्मरूपता ती ज्यानं प्राप्त केली, तर मग असं समजावं की त्यानं आपली स्वस्ती, स्वस्ती म्हणजे हित, कल्याण, फायदा, त्यानं आपलं हित, आपला फायदा करून घेतला असं समजावं. आणि हा फायदा पण इतरांना केलेला नाही, त्यानंच स्वतःचा करून घेतलेला तो फायदा आहे. त्याला ब्रह्मरूपत्व कुणी दिलेलं नाही, त्याला ब्रह्मरूपत्व कुणाकडून घ्यावं लागलेलं नाही. तोच स्वतः ब्रह्म आहे, होता, पण ते विसरला होता. म्हणून ते ब्रह्मरूपत्व त्याला प्राप्त झालं. म्हणून त्याचं हित त्यानंच करून घेतलं. त्याचं हितही दुसऱ्यानं केलं असं समजायचं कारण नाही. नाहीतर याच्या उलट एरवी कोश कीटकाची आपली, तो आपण या आपणची वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. अर्थात नाही तर जो प्रिय अशा शरीराच्या ठिकाणीच आत्मबुद्धी धरतो, तो कोश कीटकाप्रमाणे आपलाच आपण वैरी बनतो. या कोश कीटकाचं उदाहरण संत साहित्यात, धर्मग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी देण्यात आलेलं आहे. वारकरी संत साहित्यात, महानुभावांच्या साहित्यात, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, सगळ्या प्रकारच्या संप्रदायांमध्ये, सगळ्या प्रकारच्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या संदर्भात हे उदाहरण आलेलं आहे की एक कोश कीटक आहे. तो कीटक ज्याच्यापासून रेशम पण बनते, त्याच्या तोंडातून येणारी लाळ, तो त्या लाळेबरोबर खेळत बसतो. तोंडातूनच येते त्याच्या लाळ. एक बारीक पातळ असा तो धागा असतो, पण मजबूत असतो, प्रचंड मजबूत असतो तो. आणि तो त्या धाग्याबरोबर खेळत 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 त्या धाग्याला स्वतःच्या भोवती गुंडाळून घेतो. सारखं सारखं तो स्वतःच्या तोंडातून निघणाऱ्या लाळेला गुंडाळतो आणि इतका गुंडाळतो की त्या लाळेच्या
त्या धाग्यांचं एक आवरण त्याच्या भोवती तयार होतं आणि त्या आवरणामध्ये तो अडकतो, तो सापडतो. त्याच्यातून त्याला बाहेर पण निघता येत नाही, कारण ती लाळ थोड्या वेळानंतर प्रचंड मजबूत बनते. रेशीम धागा तुम्ही बघत असाल, प्रचंड मजबूत धागा असतो, सहजासहजी तुटत नाही. आणि त्या धाग्यात तो अडकल्यामुळं त्याच्याच तोंडातून निघालेल्या लाळेमुळं तयार झालेल्या धाग्यातून तोच बाहेर पडू शकत नाही. त्याच लाळेचा जो गोलाकार भाग बनतो, आवरण बनतं, त्यात तो अडकतो. इच्छा नसतानाही, त्यात असूनही त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. इच्छा नसताना तो त्यात अडकतो. आणि एक वेळ अशी येते की श्वास घेण्यासाठी सुद्धा त्याला जागा मिळत नाही, कारण लाळ गळतच राहते, लाळ येत राहते, धागा बनत राहतो. आणि एक वेळ अशी येते की तो स्वतःच्याच त्या लाळेच्या धाग्यानं स्वतःच्याच तोंडातून निघणारा श्वासोच्छवास सुद्धा बंद करून टाकतो आणि मग मरून जातो. मग ते जे कीटक आहेत त्याला मग उकळलेल्या पाण्यात टाकून वेगवेगळी प्रक्रिया करून त्यातला तो रेशीम धागा बाजूला काढला जातो आणि मधल्या कीटकाला फेकून दिलं जातं. आता तो कीटक जो आहे तो मेलाय, त्याला मारण्यासाठी दुसरा कोणी जबाबदार आहे का म्हणायचं तर तो म्हणू शकतो की असं काहीतरी झालं की माझ्या भोवती असा वेढा गोवला गेला आणि त्याच्यामध्ये मी अडकला गेलो, लोकांनी मला मारण्यासाठी षडयंत्र केलं, असं तो म्हणू शकतो. पण हे सत्य नाही. त्याला मारायला तो स्वतः कारणीभूत ठरला, तो स्वतःचा आत्मघातकी आहे, म्हणून त्याला क्षमा नाही. आत्मघातक्याला, आत्महत्या करणाऱ्याला क्षमा नाही. माऊली तेच उदाहरण देत आहेत. एरवी कोश कीटकाची आपरी, त्या किड्याप्रमाणे, कोश किड्याप्रमाणे ते आपण या आपणची वैरी, ते आपणच आपले शत्रू आहेत. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, ज्यानं आत्मबुद्धी शरीराच्या ठिकाणी, आत्मबुद्धी शरीरी, शरीराच्या ठिकाणी ज्यानं आत्मबुद्धी चारुस्थळी म्हणजे प्रिय, ज्यानं आपली आत्मबुद्धी शरीराच्या ठिकाणी ठेवणं प्रिय मानलं, ज्याला शरीर मी आहे असं मानणं आवडलं, शरीराच्या ठिकाणी ममत्व ठेवणं हा ज्याचा आवडीचा विषय झाला, त्यानं आपणच आपला घात केला असं समजावं. कारण त्यानं आपली जी आत्मबुद्धी आहे तिथून ती बुद्धी काढली, नको त्या ठिकाणी लावली, नको त्या व्यक्तीवर प्रेम केलं, मृत असलेल्या अस्तित्वावर त्यानं सजीवत्वाचा आरोप केला. हा सर्वात मोठा अपराध त्याच्याकडून झाला. कैसी प्राप्तीची वेळे निदैवा अंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. अर्थात काय सांगावे, लाभाची वेळ आली असता हतभागी मनुष्याला आंधळेपणाचे डोहळे आठवून तो जसा आपले डोळे झाकून वस्तू लाभाला अंतरतो. काही लोक असतात दुर्दैवी, काही लोक असतात कमनशीब, की जे बिचारे मेहनत भरपूर करतात, पण त्याचा मोबदला घ्यायची वेळ आली की ते अनुपस्थित राहतात. माऊली तो दृष्टांत देत आहेत. कैसे प्राप्तीची वेळ, ज्या वेळेला प्राप्ती व्हायची आहे, ज्या वेळेला मोबदला मिळायचा आहे, ज्या वेळेला हित व्हायचं आहे, त्या वेळेला निदैवा, जो दुर्दैवी आहे, निदैवी आहे, दैवहीन आहे, त्याला आंधळेपणाचे डोळे, मग त्याला आंधळ व्हायला आवडतं. जी बघायची वेळ आहे त्याच वेळेला तो आंधळा होतो, त्याच वेळेला तो डोळे बंद करतो, की असं ते आपुले डोळे आपण झाले. एकतर तो आंधळा बनतो त्यावेळेला, किंवा आपले डोळे आपण बंद करून टाकतो. या दोन्हीच्या बाबतीत काहीही घडलं तरी तो दुर्दैवी आहे. कारण जेव्हा हातात मिळणार आहे त्याच वेळेला तो तिथं अनुपस्थित राहिलेला आहे. जेव्हा बघण्याचं सौभाग्य मिळतंय त्याच वेळेला त्यानं डोळे बंद केले, घ्यायच्याच वेळेला त्यानं हात बांधून ठेवलेले. अशी परिस्थिती त्याच्यामुळे आलेली आहे. का कवने एकू भ्रमलेपणे मी तो नवेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंदू अंतःकरणे घेऊन ठाके. अर्थात किंवा एखादा मनुष्य भ्रमाने पहिला जो मी तो चोरीस गेलो आहे तो हा नव्हे असा भलताच आग्रह अंतःकरणात घेऊन बसतो, त्याला ते पटतच नाही. अहो, स्वप्नातील घावाने कोणी खरोखरच मरतो का? जेव्हा हा भ्रमाने आपल्याला
सुखी दुःखी करता भोगता समजतो तेव्हाही तो वरील दृष्टांताप्रमाणे ब्रह्मरूपच असतो. माऊलींनी हा जो दृष्टांत दिलाय हा प्रचलित लोकप्रिय असा दृष्टांत आहे. ज्ञानोबारांच्या काळातही हा लोकप्रिय आणि प्रचलित होता. पंचकरण मराठीमध्ये हा दृष्टांत सुद्धा आलेला आहे. विचारसागर रहस्य नावाच्या ग्रंथातही तो मी वाचलेला आहे. तो दृष्टांत थोडा असा आहे की एक 10 जण नदीच्या एका तीरावरून पलीकडच्या तीराला गेले. एकूण 10 जण होते. पलीकडच्या तीराला गेल्यानंतर त्यातल्या एकानं दुसऱ्याला विचारलं की आपण निघताना 10 जण होतो, आता आपण 10 जण आहोत का, एकदा मोजून घे. मग त्यानं मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 असं त्यानं मोजलं. स्वतःलाच मोजलं नाही म्हणून ते सगळ्याला 9 दिसले. तो म्हणतो अरे आपण निघताना 10 होतो पण इथं 9 जण आलोत, मी मोजलंय. मग दुसऱ्याला विचारलं, अरे थांब मी मोजून बघतो. दुसऱ्यानं पुन्हा मोजायला सुरुवात केली. त्यानं सुद्धा सगळ्यांना मोजलं पण स्वतःला मोजलं नाही. त्यानं विचारलं तू मला मोजलं का? पहिल्यावाल्याने विचारलं हो म्हणे, तुला मोजूनच 9 झाले. मग म्हणे बरोबर आपण 9च हो. तिसऱ्याला मोजायला सांगितलं. तिसऱ्यानं पुन्हा दुसऱ्यापासून मोजायला सुरुवात केली पण त्यानंही स्वतःला मोजलं नाही. त्यानं दुसऱ्या 2 नंबरच्याला विचारलं. 2 नंबरच्यानं त्याला विचारलं तू मला मोजलंय का? म्हणजे हो मोजलंय, तुला मोजूनच 9 आहेत. पण त्यानं तिसऱ्यानं सुद्धा स्वतःला मोजलं नाही. असं चौथ्यानं, पाचव्यानं, 10व्यानं सुद्धा तसंच केलं. 10व्यानं सुद्धा 1 पासून 9 पर्यंतचे मोजले. 10वा तो होता पण त्यानं स्वतःला मोजलंच नाही. आणि मग सगळ्यांनी मिळून निष्कर्ष काढला की जो 10वा आहे तो चोरीला गेलेला आहे. आपल्या मधला एक जण चोरीला गेलेला आहे. आपण सगळे मिळून त्या 10व्याला शोधूया. आणि कितीही त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला तरी मी सापडलो हे कबूल करायला ते तयार नाही. अशा प्रकारचा आशयाचा दृष्टांत इथं माऊलींनी दिलेला. का कबनू एकू भ्रमलेपणे. आता ते भ्रमलपणच आहे, भ्रमिष्ट होणंच आहे, मूर्खपण आहे, वेडेपण आहे, भ्रम आहे त्याचा. पण त्याला सांगणार कोण? जो स्वतःला मोजणंच विसरलाय त्याला समजून तरी कोण सांगणार? त्याला एवढंच सांगावं लागेल, स्वतःला मोज. स्वतःला मोजणं व्यवहारात जितकं सोपं आहे तितकं अध्यात्मात सोपं नाही. स्वतःला मोजणं खूप महत्वाचं आहे. आपण स्वतःला सोडून सगळ्यांना मोजतो. खूप अतिशय गंभीर आणि मार्मिक वास्तव हे जीवांचं. आपण शरीराला मोजतो, आपण आपल्या धर्माला मोजतो, जातीला मोजतो, घराला मोजतो, गाडीला मोजतो, गावाला मोजतो, राज्याला मोजतो, देशाला मोजतो, पृथ्वीला मोजतो, सगळ्यांना मोजतो. पण स्वतःला मोजायचं विसरतो. प्रत्येकावर आपलं लक्ष असतं. प्रत्येकाला आपण मी म्हणतो. पण ज्याला आपण मी म्हणतो, ज्याच्यामुळं हे सगळं आहे, या सगळ्यांना मी म्हणणारा जो आहे त्यालाच मोजायचं आपण विसरतो. आणि कितीही समजून सांगितलं, कितीही अध्यात्म आत उतरलं, कितीही प्रवचन कीर्तन ग्रंथ ऐकले तरी स्वतःला मोजायची आठवण त्याला राहत नाही. थोड्या वेळापुरता तो ऐकतो आणि पुन्हा बाकीच्यांनाच मोजण्यामध्ये पुन्हा गुंतून जातो. का कवन एकू भ्रमलेपणे. ही कोणा एकाची गोष्ट नाहीये, ही अनेकांची गोष्ट आहे. कित्येक लोकांची ही गोष्ट आहे की ते इतरांनाच मोजत बसतात, इतरांनाच शोधत बसतात. इतरांना मोजण्यात शोधण्यात आयुष्य निघून जातं, स्वतःलाच मोजायचं राहून जातं. का कवन एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरीलो म्हणे. प्रत्येक जण म्हणतो जो हरवलाय तो मी नाही. हरवलाय तो दुसराच कोणीतरी आहे, पण हरवलाय एवढं मात्र नाही. हे अज्ञान अनेक जीवात्म्यांच्या वाट्याला येत असतं. येत नाथीला छंदू अंतःकरणे घेऊन टाके. आणि इथं व्यर्थ असा छंद, नाथीला म्हणजे उलट, छंदू अंतःकरणे घेऊन टाके. आणि उलटच छंद घेऊन तो फिरतो. तो खरं तर उपस्थित आहे, तो आहे. तो चोरीला जाऊही शकत नाही, त्याला कोणी चोरूही शकत नाही. मी चोरीला गेलो म्हणणाराही तोच आहे. जे चोरीला गेलंय म्हणतोय ते शोधणाराही तोच आहे आणि शोधण्याची प्रक्रियाही तोच आहे.
पण अज्ञानामुळं भ्रमामुळं हा वेगळाच भ्रम तो बाळगून असतो. येरवी होय ते तोच आहे, परी काही की जे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. अर्थात विचार करून पाहता आज जो आपल्यास आहे असे समजतो तो पहिलाच आहे, पण काय करावे त्याला हे पटत नाही. येरवी होय ते तोच आहे, जे हरवलंय ते तोच आहे, परी काही की जे बुद्धी तैशी नव्हे, पण त्याची बुद्धी त्याला साथ देत नाही. स्वतःला बुद्धिमान मानणाऱ्यांकडूनही ही चूक होत असते. अनेकदा आपला चष्मा आपल्याच असा डोक्यावर ठेवून लोक चष्मा शोधतात, वेगवेगळे तर्क लावतात की माझा चष्मा मला का सापडत नाही. सगळं जग धुंडाळते, जिथं जिथं चष्मा ठेवतात त्या सगळ्या जागा शोधते, पण त्यांना त्यांचा चष्मा सापडत नाही. पण त्यांचा चष्मा त्यांच्या डोळ्याच्या अतिशय जवळ आहे. कधी कधी अतिशय जवळ असलेली वस्तूच सगळ्यात दूर जाते. अतिपरिचयात अवज्ञा हा एक शाप आहे माणसाला लाभलेला. जे खूप जवळ असतं त्याची माणसाला किंमत नसते. श्वास फुकट मिळतो, सगळ्यात जवळ असतो, त्याची आपल्याला किंमत नसते. बाकीच्या गोष्टी करोडो रुपये देऊन आपण खरेदी करतो, पण फुकट मिळणाऱ्या श्वासाबद्दल, तो श्वास देणाऱ्याबद्दल कधी कृतज्ञ राहत नाही आपण. अति परिचय झालाय त्या श्वासाचा, फुकट मिळालाय, कित्येक वेळा येतो जातो. एक वेळा जरी त्याचं येणं थांबलं, आता श्वास घेतला, याच्या पुढचा श्वास जर तुम्हाला घेता नाही आला तर सगळंच संपलं. तुमची गाडी, तुमचा बंगला, तुमचं बँक बॅलन्स सगळं शून्य. सगळ्यात अधिक किंमत जर कशाला देता येण्यासारखं असेल तर श्वास, पण त्याला किंमत माणूस देत नाही, कारण अतिपरिचय. एखादी चांगली गुणवान व्यक्ती आपल्या अतिजवळ असली की तिची अवज्ञा होते. घरातलाच आहे, आपलाच आहे, म्हणून त्याच्या बाबतीत आपल्याकडून अवज्ञा घडते. जेव्हा ती व्यक्ती आपल्यातून निघून जाते, दूर जाते, तेव्हा मग तिची किंमत आपल्याला कळायला लागते, तेव्हा तिची आठवण यायला लागते. देवाने हे सगळं शरीर आपल्याला दिले, फुकट दिले, पण कधी देवाबद्दल कृतज्ञता येत नाही. ज्याला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला ऐकायला कमी येतं त्याला कानाची किंमत विचारा, ज्याला बोलता येत नाही त्याला जिभेची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची, पाय नाही त्याला पायाची, ज्याला आरोग्य नाही त्याला आरोग्याची किंमत विचारा, तुम्हाला कळेल. जे अति जवळ असतं, सहज मिळतं, त्याची किंमत माणूस करत नाही. येरवी होय ते तोच आहे, जीवात्मा म्हणून कायम आहे, आणि म्हणून तो त्यालाच विसरून जातो, स्वतःलाच विसरून जातो. परी काय की जे बुद्धी तैशी विचारही करतो, असं नाही. भ्रमात असलेले लोकही विचार करतात, भ्रमात असलेले लोकही बुद्धिवादी असतात. बुद्धिवादी असणं म्हणजे भ्रमात नसणं असं नाही, भ्रमातही बुद्धिवाद असू शकतो. देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. एखादा माणूस स्वप्न बघतोय, स्वप्नात तो मेलाय, त्याला बाकीचे सांगतायत अरे तू मेलेला नाहीस, तो म्हणतोय नाही नाही मी मेलोय. तुम्ही किती जरी मला सांगितलं मी जिवंत आहे तरी मी मेलोय, कारण मला दिसतंय मी मेलोय. असा जो स्वप्नात आहे त्याला स्वप्नात तुम्ही कितीही तर्क देऊन पटवून सांगायचा प्रयत्न करा, तुमच्या तर्काला मागं टाकतील असे तर्क त्याच्याकडे असतात, कारण तो स्वप्नात आहे, तो झोपेत आहे. झोपेत त्याला जे दिसतंय ते त्याला सत्यच वाटणार, आणि झोपेत तो मेलेला आहे, स्वप्नात तो मेलेला आहे. देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. स्वप्नामध्ये त्याला मी मेलो हेच खरं वाटतं, पण जेव्हा त्याला आपण उठवतो मग त्याला कळतं की हे सगळं खोटं होतं. पण जोपर्यंत स्वप्न सुरू आहे, जोपर्यंत झोप चालू आहे, जोपर्यंत निद्रा बेशुद्धी सुरू आहे, तोपर्यंत तो मेलेलाच आहे, तो जिवंत आहे हे त्याला पटणार नाही. तसं जोपर्यंत खरी जागृती येत नाही तोपर्यंत मी आत्मा आहे, तोपर्यंत मी परमात्म्याचा अंश आहे, तोपर्यंत मी परब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. आणि ती जाणीव नसताना
तो जेवढे तर्क देईल ते सगळे तर्क मी शरीर आहे याचंच समर्थन करणारे असतात. जैशी ते शुकाचेनी अंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका. एक वेगळा दृष्टांत माऊली देत आहेत. पोपटाला धरण्यासाठी लावलेली नळी त्याच्या अंगाच्या भाराने उलटी फिरली असता त्याने वास्तविक उडून जावे, पण आपण पडू की त्याच्या पोटातील शंका न फिटल्यामुळे तो तसे करीत नाही, नळी धरूनच बसतो. का ते शुकाचेनी अंग भारे. शुक म्हणजे पोपट. जैशी ते शुकाचेनी अंग भारे, ज्याप्रमाणे त्या शुकाच्या अंग भारानं, शरीराच्या वजनामुळे नळिका भोविन्नली, भोविन्नली म्हणजे फिरली, एरी म्हणजे उलट, मोहरे दिशा, वेगळ्या दिशेनं, उलट्या दिशेनं. पोपटाला पकडणारे काय करतात, एका नदीच्या किनारी म्हणा किंवा एखाद्या उंच अशा जागेच्या बाजूला एक अशी काठी किंवा लाकूड ठेवतात. त्या लाकडाला अशा पद्धतीनं रचलेलं असतं की त्याच्यावर पोपट जर बसला तर त्याच्या वजनानं तो त्या लाकडासहित किंवा त्या नळीसहित पडणार नाही, तो तिथंच थांबेल. अशा प्रकारची ती नळीची रचना असते. आणि एकदा का पोपट त्या नळीवर बसला की त्याच्या वजनामुळं ती नळी उलटी होते, फिरते, वजनामुळं साहजिक आहे ते. पण असं झालं म्हणून त्या पोपटानं काय करायला हवं, त्या नळीला सोडून उडून जायला हवं. कारण नळीला पकडण्यापूर्वी तो स्वतंत्र होता. नळीला पकडण्यापूर्वी त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं. नळीवर बसण्याचंही बंधन त्याच्यावर नव्हतं. तो स्वतंत्र होता. त्याची निवड होती नळीवर बसायची. त्या नळीवर त्याची इच्छा म्हणून तो बसला. कुणी जबरदस्ती केलेली नव्हती. त्याला वाटलं तो बसला, ठीक आहे बसला. पण बसल्यानंतर त्याच्या वजनामुळं ती नळी झुकायला लागली, उलटी झाली. पण त्यानं उडायला हवं, पण तो उडत नाही. तो काय करतो, त्या नळीला अधिकच चिकटून भरतो. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात. तसं त्याला, ज्याच्यामुळं त्याला पडण्याची, बुडण्याची भीती वाटायला लागली, मरण्याची भीती वाटायला लागली, तीच नळी तो अजून घट्ट पकडतो. जीवात्म्याला मरणाची भीती आहे. तो अमर आहे, पण त्याला तो अमर आहे हे स्वीकारायचं नसतं. त्याला मी शरीर आहे आणि शरीर मरणार आहे हे त्याला मानायचंच असतं. आणि मरणाची भीतीही त्याला बाळगायची असते. माऊलींनी अतिशय तंतोतंत, समर्पक, गंभीर, चिंतनशील असं उदाहरण आणि दृष्टांत दिलं. प्रत्येक जीवाला ते लागू पडतं. या शरीराला मी मानायचं हा विचार या आत्म्याला कुणीही सांगितलेला नसतो. लहान असलेला जीव, नव्यानं जन्माला आलेल्या बाळाला तो शरीर आहे हे कुणी शिकवलेलं नसतं. ती त्याची निवड झालेली असते. हळूहळू तोच आपल्या मनाचा भ्रम पक्का करतो की हे शरीरच मी आहे, शरीरच माझं आहे. हा भाव त्याचा पक्का होऊन जातो. शरीर लहान असताना मी लहान आहे, शरीर तरुण झालं की मी तरुण आहे, शरीर म्हातारं झालं की मी म्हातारा आहे, आणि शरीर आता मरणार आहे ही भीती बाळगून मी मरणार आहे अशी भीती तो बाळगत असतो. कारण शरीर म्हणजे मी, मी म्हणजे शरीर, हा त्याचा भाव जन्मभर त्यानं घट्ट केलेला असतो. कोणत्याही क्षणी मी शरीर नाही, मी मुक्त आत्मा आहे हा विचार तो स्वीकारू शकतो. पण कितीही पटवून सांगायचा प्रयत्न केला तरी जीवात्म्याला मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे पटत नाही. अगदी त्या पोपटाप्रमाणे पोपटाला ती नळी पकडल्यानंतर त्यानं सोडून मोकळं व्हायला हवं, पण त्याला असं वाटायला लागतं ही नळी मी सोडली म्हणजे मी संपलोच. उलट ही नळी आहे म्हणून मी आहे, मी शरीर आहे म्हणून मी जिवंत आहे. जेवढी वर्ष मी, जेवढे दिवस जिवंत आहे ते केवळ शरीरामुळे आहे असं वाटून तो शरीराला चिकटतो. आणि जसं जसं मरण जवळ येईल तितकं तितकं त्याची मरणाची भीती तितकीच प्रगाढ, प्रगल्भ आणि घट्ट होत जाते. तारुण्यात मरणाची भीती नसते.
60 लागली की थोडी चाहूल सुरू होते, 70 आली आणखी थोडी, 80, जसं जसं वय वाढत जाईल तशी तशी ती भीती प्रगल्भ होते. पण कोणत्याही क्षणी त्यानं हे पक्क ठरवलं, शरीर मी नाही, शरीर माझं नाही, मी शरीरापेक्षा वेगळा मुक्त आत्मा आहे. हे ज्या क्षणी तो स्वीकारेल त्या क्षणी तो अमर होणार नाही, तो अमर होताच, तो अमृताचा पुत्र होताच. पण अमृताचा पुत्र असून सुद्धा त्यानं स्वतःचे अधिकार विषाला देऊन टाकले, मृतात्म्याला देऊन टाकले. म्हणून मृतात्म्याला ज्यानं आपलं मानलं तो आत्माही स्वतःला मृतात्मा समजायला लागतो आणि म्हणून त्या पोपटासारखी त्याची गती होते. जैशी ते शुकाचे मी अंग भारे, नलिका भोविल्लली येरी मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका. पण मनाची शंका काही त्याची जात नाही, मनाच्या शंकेचं काही समाधान होत नाही. वायाची मान पिळी अटुवे हिये आवडी, टिटा तू नळी धरून ठाके. तोच दृष्टांत माऊली पुढे नेत आहेत. उगीच मानेला आळे पिळे देतो, चवड्याने व छातीने नळी आवळू पाहून ती चोचीने धरून बसतो. उगाच आपण पडतोय असं स्वतःलाच भासून वाकडी तिकडी मान करतो, घाबरू जाऊन छातीला आवळून धरतो. वायाची मान पिढी, मान इकडं तिकडं करायला लागतो. त्याला वाटतं मी मान वाकडी केली म्हणजे बॅलेन्स होईल. वायाची, पण त्याचा काही उपयोग होत नसतो. त्यांना ते सोडून उडून जायला पाहिजे, पण उडून जात नाही, पक्का धरून बसतो आणि बाकीचे सगळे प्रयत्न करतो. डॉक्टरकडे जाईल, कोणते औषधोपचार घेईल, पण शरीराला जिवंत ठेवायचं आहे हाच त्याचा आग्रह असतो. वायाची मान पिळी, निरर्थक प्रयत्न त्याचे. आटुवे हिये आवडी, आटुवे म्हणजे चवड्याने, हिये म्हणजे छातीने, आवडी छातीनं, चवड्यानं, मानेनं वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत राहत. टिटा तू नळी धरून ठाके. टिटा तू म्हणजे चोची, चोचीमध्ये मग नळी पकडतो, नळीला घट्ट धरतो. आता त्याला वाटायला लागतं की नळी सोडली की मी मेलो. हात दोन्ही पायांनी नळी पकडतो तरी त्याला भीती वाटते, मग चोचीनं ती नळी पकडतो. त्याला वाटतं ही नळी मी घट्ट पकडून धरली म्हणजे मी जिवंत राहणार, ज्या क्षणी मी नळी सोडेल त्या क्षणाला मी मरणार. ही व्यर्थ भीती त्याच्या मनामध्ये पक्की बसते. म्हणे बांधला मी खुडा, ऐसिया भावनेची आपडे खोडा, ही मोकळीया पायाचा चवडा गोवी अधिके. पुढं तोच दृष्टांत दिलाय माऊलींनी. आणि मी खरोखरच बांधला गेलो आहे अशी दृढ भावना धरून भ्रमाने मोकळ्या असलेल्या आपल्या पायांच्या चवड्याने नळी अधिकच घट्ट धरतो. मुळात तो मुक्त आहे, मुळात तो स्वतंत्र आहे, पण मी बांधला गेलेला आहे असा खोटा भ्रम तो बाळगतो. म्हणे बांधला मी खुडा, मी आता पक्का बांधला गेलेलो आहे. ऐसिया भावनेची पडे खोडा, पण पकडलं कुणी कुणाला? नळीनं पोपटाला पकडलंय का पोपटानं नळीला पकडलंय? पोपटाला असं वाटतंय की नळीनं त्याला पकडलं आणि म्हणून ही नळी आपण सोडली की आपण मरणार, म्हणून तोही नळीला पकडतो. घर माझं असं सगळे म्हणतात, पण घर कधी कुणाला माझं म्हणत नाही. मी शेतीचा मालक आहे असं सगळे म्हणतात, पण शेती कधी मला मालक आहे असं म्हणत नाही. ही गाडी माझी आहे असं अनेक जण म्हणतात, पण गाडी कुणाला मी त्याची आहे असं म्हणत नाही. प्रत्येक वस्तूबद्दल हे आहे. जे जे तुमच्याकडे आहे त्याला तुम्ही माझं म्हणत असाल, पण त्यातली कोणतीही वस्तू तुम्हाला तुमचं मानत नाही, तुम्हाला तिची मानत नाही. तुम्ही भ्रम बाळगला. घर पडलं म्हणून लोक रडतात, पण मालक मेला म्हणून घर रडत नाही. शेतात नुकसान झालं, शेती गेली म्हणून लोक मरतात, रडतात, पण मालक मेला म्हणून शेत कधी रडत नाही. भ्रम आपण बाळगलेला असतो, आपण त्याला चिकटलेलो असतो आणि आपल्याला वाटतं की त्यानं आपल्याला पकडून धरले. काय करू हो, वारीला जायचं होतं पण शेत सुधरू देत नाही,
जायचं होतं पण घर सुधरू देत नाही, जायचं होतं पण लेकरं बाळ सुधरू देत नाही, वगैरे कारणं आपण सांगतो. पण ज्याला खरंच मुक्त व्हायचं आहे, त्याला यातल्या कोणत्याही बंधनामध्ये त्याला अडकवून याचं खरं तर सामर्थ्य नाही. म्हणे बांधला मी पुढा, तो स्वतःही मान्य करतो की मी बांधला गेलोय. ऐसिया भावनेची आपणे खोडा, अशा भावनेच्या खोडात भ्रमात तो अडकतो. आणि मोकळी या पायाचा चवडा, मोकळे असलेले जे त्याचे पाय, त्याचा चवडा गोबी अधिकाधिक तो घट्टपणे त्याला पकडायला लागतो. ऐसा काजे विना तुडला, तो सांग पा काय आनिके बांधिला, मग नसोडीच जरी नेला तोडून अर्धा. अर्थात असा निष्कारण सापडणारा जो तो, त्याला काय दुसऱ्या कोणी बांधून ठेवला होता सांग पाहू. अशा स्थितीत त्याला जरी अर्धा तोडून नेला तरी तो ती नळी सोडित नाही. ऐसा काजे विना आतुडला, काजे विना म्हणजे निरर्थक, आतुडला म्हणजे सापडला, विनाकारण तो त्याच्यात सापडला. ना त्याची इच्छा होती अडकण्याची, पण निरर्थकपणे तो त्याच्यात अडकला. तो सांग पा काय आनिके बांधिला, त्याला दुसऱ्यानं बांधलंय का, त्याला दुसऱ्यानं कुणी बंधनात टाकलंय का, त्यानंच स्वतःला त्या भ्रमामुळं स्वतःला बांधून घेतलंय. मग नसोडीच जरी नेला तोडून अर्धा, त्या पोपटाला कापलं जरी तरी तो स्वतःला कापून घेणं पसंत करील, पण त्या पायाचा चवडा सोडणार नाही. इतका घट्टपणे तो त्याला पकडतो, शरीर सोडावं वाटत नाही. म्हणून आपण या आपणची रिपू, जेने वाढविला हा संकल्पू, हेर स्वयं बुद्धी म्हणे बापू, जो नाथीला नेले. अर्थात म्हणून ज्याने आपल्या मनातील संकल्प मी माझे वाढविला आहे, तो आपणच आपला शत्रू होतो. देव म्हणतात, खोट्याचा अभिमान धरला नाही असा जो, तो आत्मानुभवी समजावा. म्हणून आपण या आपणची रिपू, रिपू म्हणजे शत्रू, तो स्वतःचा शत्रू बनतो. जेने वाढविला हा संकल्प, हा सगळा संकल्प ज्यानं वाढवलाय. शरीर मी, शरीराच्या संबंधानं आलेले सगळे मी, शरीराच्या संबंधानं कमावलेलं सगळं मी, या सगळ्यांना जो मी माझं म्हणतो, त्यानं आपलाच हा संकल्प वाढवलेला आहे, आपला भ्रम वाढवलेला आहे. येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो स्वयंबुद्धी आहे, आत्मानुभवी आहे, ज्याला स्वतःची म्हणून बुद्धी आहे, दुसऱ्याच्या बुद्धीनं जो स्वतःकडे बघत नाही, जो नाथीला नेगे, काहीही केलं तरी तो याच्यामध्ये अडकत नाही, जो स्वयंबुद्धी आहे तो मात्र अशा गोष्टीमध्ये अडकत नाही, कारण तो स्वतंत्र आहे, परिपूर्ण आहे. भगवंत या सगळ्या निरूपणातून हेच सांगू इच्छित आहेत की आपण स्वतंत्र असो किंवा बंधनात असो, पारतंत्र्यात असो, ती आपण केलेली निवड आहे, त्या निवडीला आपणच जबाबदार आहोत. म्हणून आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणी येईल आणि माझा उद्धार करेल, हे मानणं ही चुकीचं आहे. उद्धारही आपल्याला आपणच करायचा आहे. उद्धार करायचा आहे म्हणजे मी कोण आहे याची ओळख करून घ्यायची आहे. मी आत्मा आहे, या गोष्टीच्या बोधापर्यंत, जाणीवेपर्यंत, ज्ञानापर्यंत पोहोचायचं आहे. जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण आपल्याला शरीरच मानू, आपण आपल्याला मर्त्यच मानू, आणि भ्रमामुळे मरणाची भीती कायमची बाळगत राहू, असं साधारणपणे वर्णन माऊली आतापर्यंतच्या या निरूपणावरून करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या श्लोकांचं आणि ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.